गौतम इज व्हेरी ग्रेसफुल, टॉल अँड हँडसम ऑन द फ्लोर. हो ना मृणालिनी? हो हो. मी जर तुम्हाला मृणालिनी म्हणलं तर राग नाही येणार ना? आय हेट फॉर्मॅलिटीज. हळूहळू या सुद्धा सरावतील या सगळ्याला. मला घाबरल्यासारखं होतंय. आपली परिस्थिती, आपलं कल्चर असं नाही ना, म्हणून असेल. आमच्या घरचे सज्जन स्त्री पुरुष अशा प्रकारे एकत्र नाचत बसत नाहीत. का बाबा? तेहरी गावाला जेव्हा आपण जातो तेव्हा तुम्ही बघत नाही तिकडे स्त्री आणि पुरुष कसे सणांच्या वेळी एकत्र नाचतात? बेटा, ते अशिक्षित अडाणी लोक आहेत. मी त्यांच्याविषयी बोलत नाहीये. एवढंच नाही, आपल्या देशात कुठल्याही गावात परिसरात जा, स्त्री आणि पुरुष एकत्रच नाचतात. ते उत्सवातलं नाचगाणं असतं. मी मजूर शेतकऱ्यांविषयी बोलत नाहीये. का? ते सभ्य नाहीयेत? मी आपल्या खानदानाविषयी बोलतोय. आपल्याकडे हे सगळं नाही चालत. मग तुम्ही मला या वातावरणातून काढून त्या वातावरणात का पाठवू इच्छिताय? मी माझ्या जनरेशन विषयी बोलत नाहीये. तू नवीन पिढी, नवीन जनरेशनची आहेस. आणि म्हणूनच घराबाहेर पाऊल ठेवल्यावर पहारा बसवलाय. तुम्ही तुमच्या मुलीच्या तोंडावर लगाम लावू शकत नाही का? श्यामली, तू गप्प नाही बसू शकत? ही काय वेळ आहे भांडण करायची? थँक यू व्हेरी मच. सॉरी, तुम्हाला खूप बोर झालं असेल ना? खूप रोमॅन्टिक होतं. तुम्ही लोक का नाही आलात? यांना थोडासा वर्टिगोचा प्रॉब्लेम आहे. खरंच? मग औषधं का नाही घेत? नाही, आता माझी तब्येत ठीक आहे. ठीक आहे. गौतम साहेब कुठे आहेत? बँड लीडरला धन्यवाद म्हणायला गेलेत. हो. बेटा, तुझी आंटी तर थकली आहे. सो वाय डोंट यू जॉइन मी? अंकल, आय कॅन डान्स. अरे मला तरी कुठे येतोय? यू जस्ट हॅव टू मूव्ह विथ द हो म्युझिक. बरोबर आहे. यू डोंट माइंड, डू यू? नॉट एट ऑल. जा बेटी जा. अंकल म्हणतात तर डान्स करायलाच हवा. कम ऑन. ही थोडीशी लाजते. नो सर, शी इज व्हेरी लाईव्हली, व्हेरी लाईव्हली. कम ऑन बेब. गुड, गो एन्जॉय युअर सेल्फ. मिसेस विदिताचं काय की आमच्याकडे या नाच गाण्याचा रिवाज नाहीये. आज पहिल्यांदा फ्लोअरवर चालली आहे. एकदा गेली की आपोआप यायला गेल. मला तरी कुठे आधी येत होतं. गौतमने शिकवलं मला. ओ माय गॉड, आर्ट दे ब्युटिफुल? गौतम इज व्हेरी ग्रेसफुल, टॉल अँड हँडसम ऑन द फ्लोर. हो ना मृणालिनी? हो हो. मी जर तुम्हाला मृणालिनी म्हणलं तर राग नाही येणार ना? आय हेट फॉर्मॅलिटीज. हळूहळू या सुद्धा सरावतील या सगळ्याला. इट वॉज अ लवली पार्टी. आय रिअली एन्जॉयड माय सेल्फ. नाईस. पण जेवण जरा जास्तच झालंय. गौतम, एक विचारू का? असं वाटतंय की मिसेस प्रकाश कुठल्या तरी विचारात असतात किंवा कुठल्या तरी आजारात अडकल्यात. कायम दबलेल्या, उदास असतात. तुला नाही वाटलं असं? नाही, मी काही खास लक्ष नाही दिला. असू शकतं की त्यांचा स्वभावच असा असेल, दबलेला, उदास उदास. मिस्टर प्रकाश खूप स्ट्रिक्ट हस्बंड असणार आहेत. पण श्यामली खूपच गोड आहे. एकदम बाहुलीसारखी. कायम हसत असते माझ्यासारखं. पण एक गोष्ट नोटीस केलीस का? हसत हसत जेव्हा ती मिस्टर प्रकाशकडे बघते तेव्हा तिचे एक्सप्रेशन एकदम बदलून जातात. एकदम सिरियस होऊन जाते. हा, हे तर मी नोट केलंय. मिसेस प्रकाश तर नेहमी गप्प असतात.
पण एक गोष्ट तर नक्की आहे, त्या खूप सुंदर आहेत. काय तुला काय वाटतं? हो, सुंदर तर आहे, पण तुझ्या तुलनेमध्ये नाही. नाव यू आर फ्लॅटरिंग मी. मस्का लावतोयस का? अगं, आजच्या दिवशी मस्का नाही लावायचा तर मग कधी लावायचा? 25 वर्ष झाली आपल्या लग्नाला. एका शतकातला 4था भाग. इतकी सगळी वर्ष कशी गेली समजलंच नाही ना. या देशातून पळून जाऊन मी कितीतरी वर्ष भटकतच होतो. कधी कधी तर आफ्रिकेतून सुद्धा पळून जाण्याचं मन करायचं, पण आतून एक आवाज नेहमी येत राहिला, पळू नकोस, इथेच उभा राहा, तुझं नशीब इथंच लिहिलेलं आहे. आणि एक दिवशी तू नशिबासारखीच हसत हसत मला भेटलीस आणि माझी मुळं तिथेच रोवली गेली. आठवतोय तो दिवस जेव्हा हेंडसबर्गमध्ये मायनिंगची निलामी सुरू होती? किती जबरदस्त मुकाबला सुरू होता तुझ्या आणि माझ्या बाबांच्या मध्ये. सगळी लोक किती एक्सायटेड होती, ओरडून ओरडून बोली लावत होते, माझे बाबा पण. पण तू आरामात बसून बोली लावत होतास. मी माझ्या बाबांजवळ बसून फक्त तुलाच बघत होते. मला कळतच नव्हतं आजूबाजूला काय चाललंय ते. तू एकदम वेगळा होतास, सगळ्यांपेक्षा वेगळा. मी मनातल्या मनात प्रार्थना करत होते की तूच हे जिंकावंस. आणि मग देवाने तुझी प्रार्थना ऐकली. हो, आणि तू जिंकलास. मी स्वतःला थांबवूच नाही शकले. मी पळत पळत आले तुला कॉंग्रॅच्युलेट करायला. तू फक्त हसलास, एक शब्दही नाही बोललास. आणि मग बाबा आले. आणि मग तुझ्या वडिलांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. काय म्हटलं होतं त्यांनी? बकअप यंग मॅन, बकअप.